करून महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं. म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत. उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत. काँग्रेसजवळ आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली. चर्चा होत असते. त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, ह्याचा सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली. त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत, त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील. अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी, तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आहोत, त्यांनी काय उमेदवारी द्यायच्या बाबतीमधला निर्णय घेतला. अजून उमेदवार उभं नाही केला. उमेदवार उभं केल्यानंतर बघू. आम्ही तर आमचं ठरवलेलं की उमेदवार द्यायचा नाही. ती जागा आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही ते उमेदवार द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. त्यांनी आता उमेदवारी दिल्यानंतर काय पुढे करायचं काय नाही, अजून त्या परिस्थितीवर आपण नंतर चर्चा करू. तर आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत. इतर पक्षांनी देखील या सगळ्याचा विचार करावा असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्राताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत. आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात. तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा. आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत. राहुरीची पोटनिवडणूक देखील बिनविरोध होण्याची शक्यता मावळलेली आहे. राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे राष्ट्रवादी उमेदवार देणार आहे. पोटनिवडणुकीच्या संदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक झाली. राहुरीमधून माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे इच्छुक आहेत. शिवसेना आणि काँग्रेसची चर्चा करून आजच शरद पवार यांची राष्ट्रवादी अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिली. राहुरीच्या बाबतीमध्ये आम्ही मित्रपक्ष आमचे जे आहेत त्यांची जी चर्चा केलेली आहे. राहुरीची निवडणूक आम्ही लढवण्याच्या संदर्भात एकत्रितपणे विचार करतोय. चर्चा होईल आज संध्याकाळपर्यंत, उशिरा का होईना पण आम्ही उमेदवार निश्चित करतोय. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा एबीपी माझा. मुझे संधिवात का बहुत तकलीफ